हॅलो, मराठीयन्स किचनमध्ये आज आपण चीज रवा उत्तप्पेची रेसिपी बघणार आहोत. करायला एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. याचबरोबर आपण या उत्तप्प्यांबरोबर खाण्यासाठी सोपी चटणीची सुद्धा रेसिपी बघणार आहोत. चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्ही जर मराठीयन्स किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सगळ्यात आधी आपल्याला इथे एका बाउलमध्ये 1 कप रवा घ्यायचा आहे. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाव कप डाळीचं पीठ टाकायचं आहे. डाळीच्या पिठामुळे याला बाइंडिंग छान येतं. इथे आता मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकायचा आहे. 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या पण यामध्ये टाकायच्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये 1.5 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 15 ते 20 मिनिटे आपल्याला हे बॅटर असंच भिजू द्यायचं आहे. आता आपण चटणीची तयारी करून घेऊया. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. 1 इंच आलं, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे. चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. पाव चमचा साखर टाकायची आहे. अर्ध्या कपाला थोडंसं कमी पाणी टाकून आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही चटणी तयार झालेली आहे. आता इथे बॅटरही व्यवस्थित भिजलेलं आहे. याचे आता आपल्याला उत्तप्पे तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी गॅसवर पॅन तापायला ठेवलं आहे. त्यावर थोडंसं गावरान तूप टाकलं आहे आणि यावर आता आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे. 2 चमचे मी इथे बॅटर टाकून घेते आहे. बॅटर व्यवस्थित गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे. यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिटे शेकून घ्यायचं आहे. एका बाजूने व्यवस्थित शेकून घेतल्यानंतर याची दुसरी बाजूही शेकून घ्यायची आहे. याची दुसरी बाजू शेकून घेतल्यानंतर यावर आपल्याला आता चीज किसून टाकायचं आहे. चीज किसून टाकल्यानंतर परत एक अर्धा मिनिटासाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हा आपला रवा चीज उत्तप्पा तयार आहे. अशाच पद्धतीने आता आपल्याला सगळे उत्तप्पे तयार करून घ्यायचे आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा तुमच्या लहान मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील.